मुंबईत आज सकाळपासूनच पावसानं पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे। मी सध्या मुंबईच्या कुर्ला नेहरू नगर भागामध्ये आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की जोरदार पावसाला सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे। जी दृश्यमानता आहे ती सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालेली आहे आणि त्यासोबतच ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याची सुद्धा माहिती मिळते। त्यासोबतच वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सुद्धा दृश्यमानता कमी झालेली आहे आणि पूर्व द्रुतगती मार्गावर सुद्धा दृश्यमानता कमी झालेली आहे। त्यामुळे वाहतुकीचा वेग जो आहे तो काही प्रमाणामध्ये काही अंशामध्ये मंदावल्याची सुद्धा माहिती मिळते। आज दिवसभर अशाच पद्धतीचं वातावरण राहणार आहे अशी माहिती नुकतीच हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। कुठलाच अलर्ट मुंबईसाठी देण्यात आला नव्हता, मात्र आपण पाहतोय की एकीकडे चाकरमान्यांची गावी जाण्यासाठी ओढ लागलेली आहे, तर दुसरीकडे मुंबईमध्ये पावसाचं धुमशान सुरूच आहे। 2 ते 3 दिवसांपूर्वी मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं पाऊस पडला होता, संपूर्ण कुर्ला LBS रोड पाण्यानं कमरेपर्यंत पाणी त्या ठिकाणी साचलं होतं आणि संपूर्ण मुंबईचे जे रस्ते ते सुद्धा पाण्यानं भरले होते। आणि आता आपण पाहतोय की पुन्हा एकदा मुंबईमध्ये तशाच स्वरूपाचा जो पाऊस पडतोय की काय अशी चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे। आणि त्यामुळे चाकरमान्यांना आता नोकरी करताना, नोकरीवर जाताना छत्र्या घेऊन बाहेर पडावं लागतंय। बऱ्याच जणांची धुमछाक झालेली आहे आणि त्यासोबतच आपण पाहतोय की बऱ्याच जणांना आता या ठिकाणाहून माग काढताना पावसाचा सामना करावा लागतोय। आज दिवसभर अशाच पद्धतीचं जर वातावरण राहिलं तर मुंबईमध्ये पाणी साचण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। एकंदरीतच मुंबईमध्ये पाऊस पडतोय आणि मुंबईकरांनी स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।